हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द गायरस एज्युकेशन. सो 12वी सायन्स मॅथमॅटिक्समध्ये आपण गेल्या काही सेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह शिकलो. आज आपण सुरू करतोय ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण गेल्या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं की रेट ऑफ चेंज ऑफ किंवा सिम्पली द चेंज इन डिपेंडंट व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू इंडिपेंडंट व्हेरिएबल फॉर द गिवन फंक्शन इज कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, सो या ठिकाणी एक्स झाला तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि y आहे तुमचा डिपेंडंट व्हेरिएबल. सो ह्या डिपेंडंट व्हेरिएबलमध्ये झालेला बदल विथ रिस्पेक्ट टू द चेंज इन इंडिपेंडंट व्हेरिएबल दॅट इज dy बाय dx that is denoted as f dash x is called as derivative of function. त्याला आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. त्याची दुसरी डेफिनेशन बघितली तर it is nothing but limit of function for the value for the small increment in the independent variable such that limit of f of x plus h minus f of x divided by h, that is called as derivative of function, that is dy by dx or f dash x. So this is first principle. So हा जो डेरिव्हेटिव्ह आहे ह्या डेरिव्हेटिव्हला आपण वेगवेगळ्या फंक्शनवर ॲप्लाय केलं आणि वेगवेगळ्या फंक्शनचे आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केले. सो लास्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. सो देर आर सो मेनी टाईप्स ऑफ फंक्शन आणि प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह काढण्याची एक विशिष्ट मेथड आपण शिकलो. इवन वी डील विथ द डेरिव्हेटिव्ह ऑफ मिसेलिनियस फंक्शन, ट्रान्सडेंटल फंक्शन, राईट. सो आता आपल्याला इथे ह्या डेरिव्हेटिव्हचे ॲप्लिकेशन शिकायचे, म्हणजे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह कसे सोडवायचे हे आपल्याला शिकायचे आहे आणि अर्थातच ते प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामुळे अल्टिमेट स्किल रिक्वायर्ड टू लर्न दिस चॅप्टर इज यू शुड नो हाऊ टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, राईट. हे बेसिक नॉलेज आहे. मग ज्याला अजून डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही त्याने हा चॅप्टर लगेच सुरू करायचा नाही. त्याने अगोदर सर्व एक्झरसाइज डेरिव्हेटिव्हमधल्या सॉल्व्ह करायच्या. अल्जेब्रिक फंक्शन असतील, ट्रिगोनमेट्रिक फंक्शन असतील, लॉगॅरिथमिक फंक्शन असतील, एक्सपोनेन्शियल फंक्शन, प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह काढण्याची टेक्निक्स तुम्हाला माहीत पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम कॉम्पोजिट फंक्शनला मुलं गडबड करतात, पण मुलांना प्रॅक्टिस केल्याशिवाय याला पर्याय नाही, ठीक आहे. सो तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर यू कॅन इझिली डील विथ द ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. मी आता फार जास्त वेळ नाही घेता, डायरेक्ट चॅप्टरला सुरू करतोय. सो ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली आपल्याला किती ॲप्लिकेशन आहे, यामध्ये आपल्याला आहे जॉमेट्रिकल ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू द जॉमेट्री, म्हणजे जे आपण जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह शिकलो होतो त्याचाच हा पार्ट आहे, थोडासा कंटिन्यू होईल इथे. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर, म्हणजे यात फिजिक्सचे जास्त करून फिजिक्सच्या याच्यातले प्रॉब्लेम असतील, म्हणजे फिजिक्सचे जे कन्सेप्ट्स आहेत लाईक रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज ॲक्सलरेशन, देन रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज फोर्स. सो ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीमध्ये बदल होतो विथ रिस्पेक्ट टू टाईम, सो त्या ठिकाणी डेरिव्हेटिव्हचा वापर होतो. तो सिमिलर टाईप ऑफ एक्झाम्पल आपल्याला इथे शिकायला भेटतील. त्यानंतर आपल्याला इथे शिकायचं आहे ॲप्रॉक्झिमेशन. आता ॲप्रॉक्झिमेशन म्हणजे काय, समजा आपल्याला माहिती आहे साईन 30ची व्हॅल्यू 1/2 येते, बट फॉर टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ साईन 29 ऑर साईन 31 व्हॉट विल नीड इज वी नीड लॉगॅरिथमिक टेबल, राईट. आपण त्याला लॉग टेबलचा वापर करतो किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करतो टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ साईन 29 ऑर साईन 31. मग डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून ती व्हॅल्यू काढता येते का, तर त्याला एक टेक्निक आहे. ती टेक्निक वापरून आपण इथं ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू ऑफ दॅट पर्टिक्युलर अँगल ती काढू शकतो त्याचं साईनचं, राईट. त्यानंतर आपल्याला इथे LMVT म्हणजे लॅग्रेंज थेरम आहे, मीन व्हॅल्यू थेरम, ते शिकायचं आहे. रोल्स थेरम आपल्याला शिकायचं आहे. हे स्पेशल केसेस आहेत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधल्या. कंडिशनल बेस प्रॉब्लेम असतात, दिलेल्या फंक्शनवर ते थेरम व्हेरीफाय करायचे असतात, तर ते आपल्याला त्या मेथडने करता येतात. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये मॅक्झिमम मिनिमाचे प्रॉब्लेम आहे. फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू कुठल्या पॉईंटला असेल, मिनिमम व्हॅल्यू कुठल्या पॉईंटला असेल, पण हे आपल्याला विथ द हेल्प ऑफ डेरिव्हेटिव्ह काढायचे, राईट. आणि फायनली आपल्याला याच्यामध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन हे एक ॲप्लिकेशन आहे. तर असे एक 5-6 ॲप्लिकेशन आहेत जे आपण 1 बाय 1 शिकू. ते मित्रांनो मी चॅप्टरच्या सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर करतो, टू हँडल दिस चॅप्टर यू नीड इनफ नॉलेज ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे तुमच्याकडे एक स्किल पाहिजे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करण्याचं. आणि डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह कोणाला होतात, ज्याचे फॉर्म्युले पाठ आहे, ज्याला ट्रान्सफॉर्मेशन जमतात, त्यानंतर ज्याला फंक्शन बघितल्यावर कळतं की काय करायचं आहे, म्हणजे व्हिज्युअलायझेशन त्याचं परफेक्ट आहे. आणि या सगळ्या गोष्टी फक्त प्रॅक्टिसने येतात, ठीक आहे. दुसरा
तुमचा शाळेतला जो बेस आहे तयार झालेला 8वी 9वी 10वी तो इथे कामं येणार आहे. लाईक तुम्हाला राईट फ्रॉम एरिया ऑफ ट्रायंगल टू व्हॉल्यूम ऑफ स्पियर या सगळ्या गोष्टीची तुम्हाला गरज पडणार आहे. राईट, लाईक मॅक्झिमम मिनिमाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुम्हाला त्या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू काढावी लागते, मग फंक्शनचा काही भाग येईल. सो असा प्रत्येक जो मागं झालेला भाग आहे तो इथे आता काम येणार आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना मी तुम्हाला हेल्प करेल का इथे काय नॉलेज पाहिजे, बट ॲज युजल आय विल टेल यू मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल इथं एक एक एक्झरसाइज सॉल्व्ह करून देणार नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो, तुम्हाला जर मॅथ्समध्ये इंडिपेंडंट व्हायचं असेल तर डोंट फॉलो रोबोटिक टीचिंग. त्याच्याने काय होत नाही. सी, एक्झाम्पल सॉल्व्ह करणं इज नॉट अ बिग थिंग, बट इफ यू आर नॉट सॉल्विंग युअर ओन एक्झाम्पल मग ती प्रॅक्टिस होणार नाही. त्यासाठी आम्ही काही सॅम्पल एक्झाम्पल आणि मेथड क्लिअर करून देईल. यू विल हॅव टू डू द एक्झरसाइज ऑन युअर ओन अँड देन विल हॅव डिफिकल्टी सेशन सेपरेटली. ठीक आहे. So let us now start first application, that is application of derivative to geometry. Right? So that is our first application. Application of derivative to geometry. So मित्रांनो इथे geometry म्हणजे particularly coordinate geometry अशा हिशोबाने घ्या. ठीक आहे. So by using derivative we can find out equations of tangent and normal to the curve. ठीक आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून इक्वेशन्स ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू दी कर्व काढता येतात. राईट. मग आता कर्व कोणता, विच इज रिप्रेझेंटेड बाय एफ ऑफ एक्स, विच इज रिप्रेझेंटेड बाय वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलेल्या फंक्शनने. सो ओव्हरऑल प्रॉब्लेमची अरेंजमेंट कशी असते, प्रॉब्लेमची स्टेटमेंट कशी असते ती समजून घ्या. तो काय करतो तुम्हाला y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं एक कर्वचं इक्वेशन देतो. ठीक आहे. कर्व इक्वेशन. ठीक आहे. मग तुम्हाला एक स्टेप करावं लागते, ती म्हणजे dy बाय dx फाइंड आउट करावं लागतं. तर इथं तुमचं डेरिव्हेटिव्हचं स्किल लागणार. ठीक आहे. यू हॅव टू फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन विच इज गिवन टू यू. मग आता हे फंक्शन काहीही असू शकतं. इट मे बी अल्जेब्रिक फंक्शन, इट मे बी ट्रिगोनमेट्रिक फंक्शन, इट मे बी पॅरामेट्रिक फंक्शन और इट मे बी एक्सप्लिसिट फंक्शन. सो त्याला काय असं फिक्स रूल नाही आहे. तो ते कुठलंही फंक्शन असू शकतं, कारण प्रत्येक फंक्शन हे काहीतरी जॉमेट्रिकल कर्व देत असतं. ते अल्टिमेटली फंक्शन म्हणजे काय, रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल्स, मिनिंगफुल रिलेशन बिटवीन इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल. मग आता एखादी प्रक्रिया जर त्या अनुषंगाने चालत असेल तर त्याच्यात ट्रिगोनमेट्री येऊ शकते, त्याच्यात एक्सपोनंट येऊ शकतात. सो तुम्ही त्याची तयारीत राहिलं पाहिजे, तुम्हाला तो डेरिव्हेटिव्ह काढता आला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर इथे आपण जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय शिकलेला आहोत आठवा. सी, जॉमेट्रिकली डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय होतो, इट रिप्रेझेंट्स स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व. ठीक आहे. हा काय असतो, स्लोप ऑफ टँजेंट टू द कर्व. ठीक आहे. मग आता इथे दोन प्रकारचे प्रॉब्लेम तयार होतात. सी, आपलं जर इक्वेशन एफ ऑफ एक्स एखादा कर्व दाखवतोय, दिस इज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. आता या कर्वला जर मला ह्या पॉईंटला टँजेंट घ्यायची विच इज एक्स इज इक्वल टू ए पॉईंट, सो ही टँजेंट अशी राहील. मग ह्या टँजेंटचा स्लोप म्हणजेच काय, हा dy बाय dx. मग आता ह्या टँजेंट इज नथिंग बट ए लाईन, स्ट्रेट लाईन. मग आपल्याला स्ट्रेट लाईनचं सगळी थिअरी माहिती आहे. इफ यू वॉन्ट टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ ए स्ट्रेट लाईन अँड इफ यू हॅव स्लोप अँड ए पॉईंट. ठीक आहे. इफ यू हॅव स्लोप अँड पॉईंट देन बाय युझिंग पॉईंट स्लोप फॉर्म, you can always find out the equation of that line. म्हणजे इथं तुम्हाला काय करावं लागेल मग त्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये y मायनस y1 इज इक्वल टू dy बाय dx इंटू x मायनस x1. आता हा dy बाय dx म्हणजेच काय झाला, m, दॅट इज स्लोप ऑफ टँजेंट. सो या टाईपचे प्रॉब्लेम येते. आता त्याच्यानंतर आपल्याला नॉर्मलचे इक्वेशन काढायला विचारतील. आता नॉर्मल टू द गिव्हन कर्व ॲट द पॉईंट व्हेअर देर इज अ टँजेंट. ती काय असते, एक रेषा असते विच इज परपेंडिक्युलर टू द टँजेंट ॲट दॅट पॉईंट. ठीक आहे ना. कर्वची नॉर्मल म्हणजे काय, टँजेंटला परपेंडिक्युलर लाईन दिलेल्या पॉईंटला. मग आता जर आपल्याला टँजेंटचा स्लोप माहीत झाला तर ऑब्विसली आपण नॉर्मलचा स्लोप काढू शकतो, कारण दोन परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचं मल्टिप्लिकेशन किती येतं, -1. दॅट इज m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. याचा वापर करून आपण नॉर्मलचा स्लोप काढू शकतो. मग एकदा नॉर्मलचा स्लोप मिळाला अगेन बाय युजिंग पॉईंट स्लोप फॉर्म यू कॅन फाइंड आउट इक्वेशन ऑफ नॉर्मल ऑल्सो. सो पहिला जो प्रकारचा प्रॉब्लेम आहे का टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल when the point on the curve is given, equation of curve is given, तर तुम्हाला काय करावं लागतं,
पहिला डेरिव्हेटिव्ह काढायचा. तो डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, टँजेंटचा स्लोप, आणि त्याच्यावरून तुम्ही टँजेंटचं इक्वेशन पॉईंट स्लोप फॉर्मने काढायचं. त्यानंतर नॉर्मलचं इक्वेशन काढताना टँजेंटच्या स्लोपचा म्हणजे डेरिव्हेटिव्हचा वापर करायचा. या फॉर्म्युलाचा वापर करायचा m1 m2 -1. तुम्हाला नॉर्मलचा स्लोप मिळेल, आणि नॉर्मलचा स्लोप मिळाला की परत सेम पॉईंट आणि स्लोप याचा वापर करून इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं. हा झाला एक प्रकारचा प्रॉब्लेम. आता दुसऱ्या प्रकारचा प्रॉब्लेम याच्यात असा विचारला जातो की तुम्हाला पॉईंट ऑन दी स्लोप काढायचा असतो, पॉईंट मिसिंग असतो. मग पॉईंट मिसिंग आहे म्हणजे तू देणार नाही आता x = a किंवा तो पॉईंट स्पेसिफाय करणार नाही. तो कर्वचं इक्वेशन देणार आणि सांगणार की ही जी टँजेंट आहे ही एखाद्या दुसऱ्या लाईनला पॅरलल आहे. मग ह्या लाईनचं इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल. ठीक आहे. मग आता जर लाईनचं इक्वेशन माहिती आहे, कोणत्या जी लाईन टँजेंटला पॅरलल आहे, तुम्ही टँजेंटचा स्लोप काढू शकता. म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला m अगोदर माहित होतो त्याची व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू तुम्ही कोणाला कम्पेअर करतात, dy/dx ला. जो कसा काढलेला असतो तुम्ही, विथ द हेल्प ऑफ कन्सेप्ट ऑफ डेरिव्हेटिव्ह. मग याच्यात कुठंतरी x असतो, ही व्हॅल्यू असती, एक इक्वेशन तयार होतं. मग ते लिनियर इक्वेशन असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, तुम्हाला ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं. तुम्हाला x ची व्हॅल्यू मिळेल, ती x ची व्हॅल्यू वापरून फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये टाकायची, तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल, आणि यू कॅन फाइंड आउट द पॉईंट. आता हीच लाईन जर पॅरलल न सांगतो तो सांगतो परपेंडिक्युलर आहे, अगेन यू कॅन यूज दिस स्टेटमेंट टू फाइंड आउट द स्लोप ऑफ टँजेंट. वन स्लोप इज देअर, मग तुम्ही पुढचं ती थेरी वापरून कंपॅरिझनची प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सो दिस इज युअर फर्स्ट ॲप्लिकेशन. समजलंय सगळ्यांना? आता आपण प्रॉब्लेम सोडवल्यानंतर ते एकदम क्लिअर होईल. ठीक आहे. मी हे जस्ट एक आयडिया दिली तुम्हाला की कसं सॉल्व्ह करायचं. इट इज व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इझी टू सॉल्व्ह, बट यू शुड एबल टू फाइंड आउट द डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो लेट अस टेक सम एक्झाम्पल फर्स्ट. आपण एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आता त्याने जे पुस्तकात सॉल्व्ह करून दिलेले आहेत ना, मी थोडंसं त्याच्याने सुरुवात करतो, देन विल टेक अनसॉल्व एक्झाम्पल. आता तुमच्या पुस्तकात इथे त्याने पहिलं जे एक एक्झाम्पल दिलेलं आहे सॉल्व्ह करून, मी तेच घ्यायचा प्रयत्न करतो. सो पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व. सी इन्स्ट्रक्शन काय आहे पहा. इन्स्ट्रक्शन काय दिली त्याने, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व. कर्वचं इक्वेशन दिलंय y = 2x³ - x² +2 ॲट, त्याने पॉईंट दिलाय 1/2 and 2. ठीक आहे. दिस इज द स्टेटमेंट, मॅथमॅटिकल स्टेटमेंट. तो काय म्हणतो, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल टू द कर्व रिप्रेझेंटेड बाय y = 2x³ - x² +2 ॲट धिस पॉईंट 1/2 2. म्हणजे दिस इज युअर फंक्शन, दिस इज युअर y = f(x). ठीक आहे. सो फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म. ठीक आहे. हिअर dy/dx = याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 6x² - 2x. ठीक आहे. हा झाला तुमची पहिली स्टेप. दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह. नाउ as we know the geometrical meaning of derivative, this is nothing but slope of tangent to the curve y = 2x³ - x² +2. ठीक आहे ना. हा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, ह्या कर्वला टँजेंटचा स्लोप, त्याचा जॉमेट्रिकल मिनिंग, राईट. मग आता ॲट पॉईंट 1/2 आपण इथे लिहू पुढं, ॲट पॉईंट 1/2 2, दॅट इज ॲट x = 2. ठीक आहे ना. dy/dx = 6 × 1/2² - 2 × 1/2. So it will become 6/4 - 1. That is, तो किती येईल मग, 1/2 मायनस, इट विल बी किती यायला पाहिजे तो, हा 4 इकडे जाईल, 6 - 4 2/4, दॅट इज 1/2. ठीक आहे ना. सो your slope of tangent to the curve is 1/2. Let it be m. That is m = 1/2. ठीक आहे. मी पहिला काय केलं, टँजेंटचा स्लोप काढला. नाउ स्लोप ऑफ नॉर्मल, किंवा आपण मग असं इथे लिहून टाकू, m = 1/2. त्यापेक्षा तुम्ही असं लिहा, therefore slope of tangent is m = 1/2.
Therefore slope of normal is equal to minus 1 by m, आणि याला आपण लागलं तर m डॅश म्हणू, is equal to minus 1 by m, that is minus 2. ठीक आहे. सो तुमच्याकडे आता स्लोप ऑफ टँजेंट अँड स्लोप ऑफ नॉर्मल दोन्ही आहे. मी याला काय फॉर्म्युला वापरला का नॉर्मल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजेंट, म्हणून तिचा स्लोप किती येईल मायनस 1 बाय स्लोप ऑफ टँजेंट. सिन्स आपल्याला माहिती दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर स्लोप मधलं रिलेशन काय, जर मल्टिप्लिकेशन इज ऑलवेज मायनस 1. ठीक आहे. सो नाउ वी हॅव स्लोप ऑफ टँजेंट, वी हॅव स्लोप ऑफ नॉर्मल. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ टँजेंट. देअरफॉर इक्वेशन ऑफ टँजेंट ते कसं काढणार, बाय पॉइंट स्लोप फॉर्म. ठीक आहे ना. बाय पॉइंट स्लोप फॉर्म काय होईल तो y मायनस y1, तिथे y1 किती आहे, दॅट इज 2 इज इक्वल टू m, म्हणजे 1/2 इंटू x मायनस 1/2. सो लेट अस सिम्प्लिफाय दिस इक्वेशन. याला सिम्प्लिफाय करायचं, कसं होईल ते सिम्प्लिफाय, ही टर्म जर इकडे फिरवली तर ही होईल 2y मायनस 4. ठीक आहे ना. 2y मायनस 4 is equal to x minus 1/2, that is 4y minus 8 is equal to 2x minus 1. So ultimately the equation is 2x minus 4y plus 7, हा 8 इकडे गेल्यावर is equal to 0. Now this is your equation of tangent. आता असंच तुम्ही इक्वेशन ऑफ नॉर्मल काढू शकता. and equation of normal is again by point slope form, y minus y1 that is 2 is equal to, now its slope is minus 2 into x minus x1 that is 1/2. so इथं मल्टिप्लिकेशन इथंच करून घेऊ. so this is plus 1, therefore equation is 2x plus y minus 3 is equal to 0. ठीक है. so this is your equation of normal to the curve. So in this way you can find out the equation of tangent and normal. ठीक आहे. so let us check our answer. आपण ते बरोबर आहे का बघू एकदा, आणि मग तुमची मेथड इथे फिक्स करून टाकू, so that you can solve similar problem on the this. ठीक आहे. see आता it is okay. so see equation of tangent to the curve is 2x minus 4y plus 7 is equal to 0. ठीक आहे. 2x minus 4y, आपण तिथे 4y लिहायला पाहिजे, राईट. 4y plus 7 is equal to 0 and equation of normal to the curve is 2x plus y minus 3 is equal to 0. so ठीक आहे. प्रॉब्लेम लक्षात आला. इट इज व्हेरी सिंपल. आपण काय केलं स्टेप्स लक्षात घ्या, मी आणखी एक सोडून देणार आहे. ते आपण काय केलं, दिलेल्या इक्वेशन ऑफ कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढला. ठीक आहे. दिस इज आवर फर्स्ट स्टेप. नंतर त्या डेरिव्हेटिव्हला दिलेल्या पॉइंटला x च्या व्हॅल्यूला आपण त्याची व्हॅल्यू काढली स्लोपची dy बाय dx ची. आता आपल्याला माहिती dy बाय dx इज नथिंग बट स्लोप ऑफ द टँजेंट. मग टँजेंटचा स्लोप मिळाला, त्याच्यावरून नॉर्मलचा स्लोप काढला. टँजेंट नॉर्मल ह्या दोन रेषा एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, म्हणून नॉर्मलचा स्लोप इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय टँजेंटचा स्लोप, आणि आपल्याला तो -2 मिळाला. ठीक आहे. मग आता एकदा आपल्याकडे दोन्ही लाईनचे स्लोप आले, दोन्ही लाईनवर आपल्याला कॉमन पॉईंट माहिती आहे. बाय युजिंग पॉईंट स्लोप फॉर्म आपण टँजेंटचं इक्वेशन काढलं, त्यानंतर तसंच नॉर्मलचं इक्वेशन काढलं. सो दिस इज द प्रोसिजर टू सॉल्व सच अ टाइप ऑफ प्रॉब्लेम. सो लेट अस सॉल्व वन मोर. ठीक आहे. आपण आता आणखी एक सॉल्व करू एक्झरसाइज मधून. ठीक आहे. आता इथे स्किल रिक्वायरमेंट कशी चेंज होती मित्रांनो ते समजून घ्या. आता हा अल्जेब्रिक फंक्शन होता, आपल्याला स्लोप इक्वेशन ऑफ कर्व जे होतं ते अल्जेब्रिक फंक्शन होतं, त्यामुळे आपल्याला डेरिव्हेटिव्ह त्याचा ताबडतोब काढता आला. पण तेच जर फंक्शनचा टाईप जर बदलला तर काय होईल. समजा फंक्शनचा टाईप जर थोडासा वेगळा आला, लाईक आणखी एक सॉल्व एक्झाम्पल आहे, त्याच्यात फंक्शन थोडंसं वेगळं आहे, राईट. मी इक्वेशन लिहितो. त्याचं इक्वेशन काय आहे ते x³ प्लस 2x²y. ठीक आहे ना. x³ प्लस 2x²y मायनस 9xy इज इक्वल टू 0 ॲट पॉइंट इज 2, 1. ठीक आहे ना. आता आपल्याला काय करायचंय बघा. सी प्रॉब्लेमची स्टेटमेंट तीच आहे.
find the equation of tangent and normal to the curve x cube plus 2x square y minus 9xy is equal to 0. Now here this is your equation of curve which is implicit function. x y चे टर्म एकत्र आलेले आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये, दॅट मीन्स इट इज इम्प्लिसिट फंक्शन. मग आता आपल्याला पहिलं dy बाय dx काढावं लागेल कन्सिडरिंग दिस स्टेटमेंट ॲज अ स्टेटमेंट ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. म्हणजे फाइंड द डेरिव्हेटिव्ह. प्रॉब्लेम समजून आधी आपण डेरिव्हेटिव्ह काढू. ठीक आहे. मग differentiating with respect to x. So here 3x square plus 2x square dy by dx plus here y तसाच राहील. 2x square चा डेरिव्हेटिव्ह किती होईल? दिस इज 4x म्हणून आहे 4xy मायनस 9x dy by dx आणि मायनस साइन परत तसंच येईल मायनस 9y is equal to 0. ठीक है. So collect the terms of dy by dx. Therefore 2x square minus 9x dy by dx, ठीक है, is equals to, किंवा मी थोडासा सिंप्लिफिकेशन करतो याचा, प्लस 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 9y is equals to 0. ठीक आहे. मी याला इम्प्लिसिट फंक्शनची ट्रीटमेंट देतोय. मी पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला 3x स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला युजिंग यू व्ही रूल, तो किती आला 2x स्क्वेअर dy बाय dx प्लस 4xy. देन नेक्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला तो मायनस 9x dy बाय dx मायनस 9y इज इक्वल टू 0. ठीक आहे. आपण टर्म्स कलेक्ट केल्या. नाउ dy बाय dx इज इक्वल्स टू हा निगेटिव्ह साइन 3x स्क्वेअर प्लस 4xy मायनस 9y, मी संपूर्ण ब्रॅकेट इकडे शिफ्ट केलाय, डिवायडेड बाय 2x स्क्वेअर मायनस 9x. ठीक आहे. सो दिस इज माय स्लोप इन जनरल इन टर्म्स ऑफ x अँड y. मग आता ॲट पॉइंट काय तो पॉइंट 2 1 द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इज, पुट द व्हॅल्यू ऑफ पॉइंट्स. मग आता 2 1 म्हणजे काय, x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1. सो टाका व्हॅल्यू. सो मायनस 3 इंटू 2 स्क्वेअर प्लस 4 इंटू 2 इंटू 1 मायनस 9 इंटू 1. ठीक है. डिवाइडेड बाय 2 इंटू 2 स्क्वेअर मायनस 9 इंटू 1. ठीक है. सो लेट अस सॉल्व इट. आता हा किती होईल इथे, मायनस हा 2 चा स्क्वेअर 4 इंटू 3 12 प्लस 8 मायनस 9 डिवायडेड बाय हा इथे किती 4 इंटू 2 8 मायनस 9. सो फायनल आन्सर किती राहा 12 8 20, 20 मधनं 9 गेले, खाली राहिले 11 आणि हा मायनस 1 मायनस मायनस प्लस, सो इट इज 11. ठीक आहे. सो अल्टिमेटली स्लोप ऑफ द कर्व एट गिवन पॉइंट इज 11. ठीक आहे. दैट इज स्लोप ऑफ टेंजेंट is m is equal to 11. This is what is your first interpretation, because derivative is nothing but slope of tangent to the curve. Right. Now therefore equation of tangent by point slope form is y minus y1. What is y1? 1 is equal to m into x minus x1, that is 2, that is y minus y1 is equal to m ची व्हॅल्यू टाका 11 into x minus 2. आता याला सिंप्लिफाय करा. ठीक आहे. आता याला सिंप्लिफाय कसं करता येईल, so that is y minus 1 is equal to 11x minus 22. therefore final equation is 11x minus y, हा इकडे गेल्यावर प्लस होईल minus 21 is equal to 0. this is your equation of tangent. and equation of normal, किंवा मग आता याला स्लोप ऑफ नॉर्मल आपण इथेच काढून घेऊ. therefore slope of normal is m dash equals to minus 1 by 11. त्याचा रेसिप्रोकल घेऊन टाकायचा, कारण त्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. तीच थेरी. therefore equation of normal is म्हणजे काय येईल, y minus 1 is equal to m dash into x minus 2, that is y minus 1 is equal to minus 1 by 11 x minus 2, that is 11y
minus 11 is equal to minus x minus minus plus 2. Therefore it is x plus 11y हा plus 2 इकडे आल्यावर minus होईल, minus 13 is equal to 0. Now this is your equation of normal. So equation of tangent मिळाली, equation of normal मिळाली. Let us check आपला प्रॉब्लेम बरोबर आलाय का चुकतोय. So here equation of tangent is 11x minus y minus 21. 11x minus y minus 21. And equation of normal is x plus 11y minus 13 is equal to 0. So आपले दोन्ही प्रॉब्लेम बरोबर आहे. सी मित्रांनो, प्रॉब्लेम चुकत नाहीत कारण तुमची मेथड जर क्लिअर असेल तर देयर इज नो चान्स दॅट प्रॉब्लेम विल. फोकस ऑन मेथड. काय आपण कशा पद्धतीने आपण जातोय याच्यावरती फोकस करा. फार सिंपल आहे. इक्वेशन ऑफ कर्वचा डेरिव्हेटिव्ह काढणं पाहिजे. दॅट इज द बेसिक स्किल. आय विल टेल यू अगेन अँड अगेन. तर डेरिव्हेटिव्ह जमला नंतर फंक्शन समजून त्यात व्हॅल्यू टाकायचे, कॅल्क्युलेशन करायचे, एक स्लोप मिळाला का दुसरा काढता येतो. हा झाला एक टाईपचा प्रॉब्लेम. आता याच्यामध्ये दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम म्हणजे आता आपल्याला स्लोप समहाऊ माहिती असेल, एक तर डायरेक्ट दिलेला असेल किंवा इनडायरेक्टली दिलेला असेल, आपल्याला तो माहिती असेल म्हणजे आपण त्याला तो काढणार. मग आता आपल्याला पॉईंट शोधायचा आहे. तर प्रॉब्लेमची स्टेटमेंट काय असेल पहा. ती प्रॉब्लेमची स्टेटमेंट काय असेल का फाइंड द पॉईंट ऑन द कर्व वेअर. आता मी तुमचा एक्झरसाइज मधला प्रॉब्लेम नंबर 2 घेतो, पान नंबर 72 वरचा. ठीक आहे, पेज नंबर 72 वरती एक प्रॉब्लेम आहे, मी तो घ्यायचा प्रयत्न करतो. स्टेटमेंट काय आहे प्रॉब्लेमची पहा. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व. इक्वेशन ऑफ कर्व इज गिवन टू मी. ठीक आहे, y इज इक्वल टू स्क्वेअर रूट x मायनस 3. ठीक आहे, सी इन्स्ट्रक्शन काय त्याची. फाइंड द पॉइंट ऑन द कर्व y इज इक्वल टू स्क्वेअर रूट x मायनस 3. ठीक आहे, where the tangent is perpendicular. Statement काय. Tangent is perpendicular to the line 6x plus 3y minus 5. Tangent to this curve is perpendicular to line काय त्या लाईनचं इक्वेशन 6x plus 3y minus 5. 6x plus 3y minus 5 is equal to 0. So this is what is given to you. ठीक आहे. सो आता आपल्याला विचारलेलं काय आहे. फाइंड द पॉइंट ऑन दिस कर्व. ठीक आहे ना. इन्स्ट्रक्शन कशी आहे. फाइंड पॉइंट ऑन द कर्व y इज इक्वल टू रूट x मायनस 3 वेअर टँजेंट इज परपेंडिक्युलर टू दिस. मग ही इन्फॉर्मेशन बेसिकली कशाची हे समजून घ्या. सी तो काय म्हणतो का ह्या कर्वला y इज इक्वल टू अंडर रूट x मायनस 3 ला ह्या कर्ववरती एक असा पॉइंट आहे का ज्या कर्वला ज्या पॉइंटला टँजेंट जी आहे ती टँजेंट ही एका दुसऱ्या एका लाईनला परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, मग आता आपण ह्या माहितीचा उपयोग कशासाठी करायचा तर टँजेंटचा स्लोप काढायला. त्याचा दुसरा काहीच उपयोग नसतो. ही लाईन परपेंडिक्युलर असतो नाही तर पॅरलल असतो. व्हेनेवर एक्स्ट्रा लाईन इज मेन्शन इन द प्रॉब्लेम. सो लक्षात ठेवा त्या लाईनचा वापर करायसाठी करायचा स्लोप काढायसाठी. मग तो टँजेंटचा स्लोप त्या लाईनचा स्लोप काढायचा आणि त्या लाईनच्या स्लोपवरून टँजेंटचा स्लोप काढायचा. एकदा टँजेंटचा स्लोप मिळाल्यावर त्याचा कंपॅरिझन कोणासंग करायचं डेरिव्हेटिव्ह बरोबर ह्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये. मग आपण आता याला सॉल्व्ह करू. सोल्युशन कसं राहील पहा. हेअर y इज इक्वल टू रूट x मायनस 3. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू 1 बाय 2 रूट x मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x तो किती 1. दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू 1 by 2 root x minus 3. Now this is our slope. ठीक है, but the equation is general in the form of f. We don't know the exact value. Now here the tangent to the curve is perpendicular to line काय ती 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे, तुम्हाला जो कर्व दिलेला आहे त्या कर्वला टँजेंट जी आहे ती ह्या लाईनला परपेंडिक्युलर आहे. मग देअरफॉर स्लोप ऑफ टँजेंट इज m इज इक्वल टू 1 बाय मायनस 1 बाय स्लोप ऑफ 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. ठीक आहे ना.
काय तत्व वापरलं का दोन लाईन्स जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांच्या स्लोपचा गुणाकार -1 असतो. मग आपल्याला लाईन दिलेली त्याने, मग आता लाईनचा स्लोप कसा, सिन्स मग आपण डायरेक्टली लिहू शकतो दॅट इज m इज इक्वल टू -1 बाय, आता ह्या लाईनचा स्लोप कसा आहे सेपरेटली काढू, 6x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल टू 0. ह्या लाईनचा स्लोप कसा काढायचा ते एक्झाम्पल मध्ये इथं ते लिहित नाही बसायचं, बोर्डाचं एक्झाम्पलचं एक फॉर्मॅट तयार ठेवायचं, तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची. पण याचा स्लोप कसा काढणार, सो लेट अस कम्पेअर इट विथ ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. मग आता ह्या लाईनचा स्लोप काय असतो, m इज इक्वल टू असतो -a बाय b. मग इथं a किती आहे 6, b किती आहे 3, देयरफॉर हियर m इज इक्वल टू किती -6/3 दॅट इज -2. ठीक आहे ना. मग देयरफॉर m इज इक्वल टू -1 बाय -2 दॅट इज 1/2. नाउ दिस इज आवर स्लोप ऑफ टँजेंट. ठीक आहे. सो काय केलं लक्षात आलं, स्किल रिक्वायरमेंट किती स्किल लागले आतापर्यंत, पहिलं स्किल डेरिव्हेटिव्ह काढला तिथपर्यंत ही टर्म मिळाली. त्यानंतर दुसरं स्किल दिलेल्या लाईनच्या इक्वेशनवरून टँजेंटचा स्लोप काढला. काय लक्षात ठेवायचं, नॉलेज पॉईंट काय होता, तर दोन लाईन परपेंडिक्युलर म्हणून हे घ्यायचा, आणि स्किल पॉईंट काय होता की लाईनच्या इक्वेशनवरून तिचा स्लोप कसा काढायचा -a/b फॉर्म्युला वापरून. मग आता हा स्लोप इज नथिंग बट दिस. मग देयरफॉर dy by dx is equals to 1/2, that is 1/2 root x minus 3 is equal to 1/2. that is आता जर आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सरळ सरळ रूट x minus 3 is equal to 1, therefore x minus 3 is equal to 1, therefore x is equal to 4. हा पॉइंट मिळाला तुम्हाला. ठीक आहे. आपण काय केलं, x is equal to काय काढलं, इथे सरळ सरळ 4 काढला बाय comparing dy by dx with slope. मग आता at x is equal to 4, y ची किंमत किती आहे, स्क्वेअर रूट 4 minus 3 that is square root 1, therefore y is equal to 1, and therefore required point is 4, 1. this is your answer. ठीक आहे. सो हा झाला दुसऱ्या टाईपचा प्रॉब्लेम. सो अशा पद्धतीने तुम्ही अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. लाईक ह्या प्रॉब्लेम मध्ये त्याने आपल्याला लाईनला परपेंडिक्युलर म्हटला, आता तो जर पॅरलल म्हणला असता तर आपण डायरेक्ट स्लोपची किंमत काय घेतली असती, इज इक्वल टू स्लोप ऑफ लाईन. ठीक आहे. तर त्या टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. सो दिस इज व्हॉट इज ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू फाइंड आउट इक्वेशन ऑफ टँजेंट अँड इक्वेशन ऑफ नॉर्मल. मी परत रिपीट करतो, टँजेंट इज द लाईन टू द कर्व विच अकोमोडेट ओनली वन पॉइंट ऑफ कर्व ऑन इट. राईट, देर इज अ कॉमन पॉइंट, देर इज वन कॉमन पॉइंट. जी नॉर्मल डेफिनेशन आहे टँजेंटची तीच इथे लागू पडेल. अँड नॉर्मल इज द line which is perpendicular to the tangent at that point. So always remember the slope of tangent multiplied by slope of normal is equal to -1. त्यामुळे दोन्ही पैकी एकाचा स्लोप मिळाला तर तुम्ही दुसऱ्याचा काढू शकता आणि इक्वेशन साठी त्याचा उपयोग होतो. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला एक्सरसाइज मध्ये प्रॉब्लेम नंबर 1 त्याच्यातले सब प्रॉब्लेम आहे 7, त्यानंतर मी 2 घेतलाय, 3, 4, 5, 6. ठीक आहे. 6, 7 पर्यंत तुम्ही सॉल्व्ह करू शकता याच्या बेसिसवर. तसं मी उद्याच्या लेक्चरला नेक्स्ट लेक्चरला हे एक्सरसाइजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणार आहे. बट फ्रॉम दिस यू कॅन स्टार्ट युअर ओन प्रॅक्टिस. ठीक आहे. थँक्यू.